नमस्कार, मी डॉक्टर सौ जोशी। आज आपण ज्योतिषशास्त्राबद्दल सर्वात प्रथम येणारा एक विषय म्हणजे अध्यात्म। अध्यात्मामध्ये ज्योतिषशास्त्र येतं आणि ज्योतिषशास्त्रामध्येच अध्यात्म येतं। ते कसं? तर सगळ्यात प्रथम म्हणजे की हे नवग्रह, त्यांची चाल किंवा काही त्यातल्या बारीक बारीक पैलू ज्या येतात त्या कुठेतरी आपल्याला अध्यात्माकडेच नेतात। आणि म्हणून सर्वात प्रथम जो व्यक्ती ज्योतिषशास्त्र शिकत असेल अशा व्यक्तींनी अध्यात्माचा त्याची व्यासंग किंवा त्याची आवड किंवा त्याची श्रद्धा असणं गरजेचं आहे। स्वतःहून तो प्रामाणिक, स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असणं महत्वाचं आहे आणि पूजा पाठेची त्याला आवड असणं गरजेचं आहे। कारण आपण कुठल्याही व्यक्तीला उपाय आणि मार्गदर्शन जे करतो ते उपाय मार्गदर्शन म्हणजे अध्यात्माकडे कुठेतरी नेणारे असतात आणि ह्यासाठी अध्यात्माची कास असणं अतिशय महत्वाचं आहे। फक्त ज्योतिषशास्त्र शिकून आपल्याला पूर्णतः मार्गदर्शन करता येत नाही। किंवा आजकालच्या ह्याच्यामध्ये लाल किताब, या लाल किताब मध्ये पण कुठेतरी परत अध्यात्मच आहे। मी असं म्हणेल त्याचाही अभ्यास करा, पण अध्यात्माकडे असणं आणि स्वतःचा तुमचा एक गुरु असणं हे अतिशय महत्वाचं आहे। कारण आपण ज्या वेळेला इतरांना मार्गदर्शन करत असतो त्यावेळेला त्यांच्या कुंडलीमध्ये कुंडलीतले काही दोष असतात, काही त्यांच्या घराण्यातले श्राप असतात किंवा काही त्यांच्या घराण्यात काही दोष असतात। ह्या दोषांना जेव्हा आपण निवारणासाठी मार्गदर्शन करतो किंवा मार्ग दाखवतो त्यावेळेला त्यांच्यातले काही त्रास असतो तो 1-2%, 3% काही नाही तो त्रास आपल्याला लागत असतो आणि त्या त्रासाचं निवारण आपल्याला इतर कुठल्याही गोष्टींनी होत नाही, तर एक तर गुरूंचा सखोल मार्गदर्शन किंवा त्यांचा संपूर्णपणे आशीर्वाद आणि दुसरं म्हणजे की आपण अध्यात्मात असणं। ह्या दोन गोष्टींमुळे आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्णतः करू शकतो आणि आपण जर पूर्णतः त्याच्यावर विश्वास ठेवून असू तर इतरांनाही आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो। नमस्कार।